Okay, friends, today we will start the next topic, that is nuclear magnetic resonance spectroscopy, that is NMR. This is the topic of BCTY, and it is very important topic for the determination of exact structure of organic molecule. ह्या टॉपिक मध्ये मी काही वेळेला बऱ्याच वेळेला मराठीत बोलणार आहे, कारण की काही कन्सेप्ट जे आहेत ते शिकताना अडचणीत येण्याची शक्यता आहे, समजणार नाही लवकर, कारण की आपण ऑनलाईन माध्यमातून एकमेकांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी. तर ह्या टॉपिक मध्ये आपल्याला बघायचं आहे, तर पहिल्यांदा NMR म्हणजे काय, त्याचं इंट्रोडक्शन, प्रिन्सिपल ऑफ PMR स्पेक्ट्रोस्कोपी, देन NMR instrument, magnetic, non-magnetic nuclei, chemical shift, shielding, deshielding, peak integration, merits of TMS, coupling constant, types of coupling constant, spin splitting, that is N+1 rule and its application. Then start with the very first point, that is introduction. Then question arises, what are NMR? NMR म्हणजे काय? हे NMR म्हणजे काय, तर शॉर्ट फॉर्म आहे कशाचा, तर न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. मग ह्या NMR मध्ये काय बघायचं बघा. N दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ द न्यूक्लियस. आपल्याला माहित आहे आपल्या पिरियडिक टेबल मध्ये भरपूर एलिमेंट्स आहेत, राईट. प्रत्येक एलिमेंट्स मध्ये म्हणजे आपण त्याला कन्सिडर करू शकतो काय, त्याचा न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरत असतात. तर असे काही न्यूक्लियस आहेत जे आपल्याला NMR स्पेक्ट्रोस्कोपी दाखवू शकतात. तर त्याच्यामध्ये असा न्यूक्लियस हवा की त्याचा न्यूक्लिअर स्पिन आणि न्यूक्लिअर मॅग्नेटिक मोमेंट हे आपल्याला पुढच्या पॉइंट मध्ये आपण बघणार आहेत. पण न्यूक्लियस मध्ये आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ न्यूक्लियस कशा असेल पाहिजे, तर न्यूक्लिअर स्पिन, न्यूक्लिअर मॅग्नेटिक मोमेंट. देन नेक्स्ट वन इज द न्यूक्लियस इन मॅग्नेटिक फील्ड. हा जो पहिल्यामध्ये जो पार्ट बघितला आपण न्यूक्लियस, हा न्यूक्लियस एखाद्या मॅग्नेटच्या सानिध्यात ठेवलं इन द फील्ड ऑफ मॅग्नेटिक फील्ड, तर काय होतं, रिसेशन अँड नॉर्मल फ्रिक्वेन्सी. तो न्यूक्लियस मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला ऑब्झर्व होतं प्रिसिशन आणि नॉर्मल फ्रिक्वेन्सी. हे आपण परत पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर व्हेन द न्यूक्लियस मीट द राईट मॅग्नेट अँड रेडिओ वेव्ह, देन इट ऑक्युज रेझोनन्स. जेव्हा हा तुमचा न्यूक्लियस मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर त्या न्यूक्लियसला रेडिओ वेव्ह अप्लाय केलं की ते दोन्ही जेव्हा जुळून येतील, रेडिओ वेव्ह आणि मॅग्नेटिक फील्ड, तर आपल्याला तो मॉलिक्यूल रेझोनन्स होतो. आणि हा मॉलिक्यूल रेझोनन्स झाला की आपल्याला स्पेक्ट्रा होतात, आणि ते स्पेक्ट्रा सापडल्या की त्याच्यावर आपल्याला कंपाऊंडचं स्ट्रक्चर डिटरमाइन करणं सोपं जातं. दिस इज अवर NMR. Then start with actual NMR, that is nuclear magnetic resonance spectroscopy. When magnetic nuclei exposed to magnetic field absorbs light radiation at unique combination of field strength and frequency of irradiated radiation. Then magnetic nuclei. आता मॅग्नेटिक न्यूक्लियर म्हणजे काय हे मी परत पुढच्या स्लाइड मध्ये दाखवणार आहे. पण आता कन्सिडर करूया मॅग्नेटिक न्यूक्लियर म्हणजे हा हायड्रोजन आहे, हा एक मॅग्नेटिक न्यूक्लियर, किंवा कार्बन आहे तो मॅग्नेटिक न्यूक्लियर. 13 कार्बन, 12 कार्बन नाही. तर हे मॅग्नेटिक न्यूक्लियर म्हणजे आपण त्याला ऍटम म्हणू सध्या, जेव्हा एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा रेडिओ फ्रिक्वेन्सी जसं इन्क्रीज करत जाल तसं एक असं कॉम्बिनेशन तयार होईल की ते मॅग्नेटिक फील्ड आणि ती फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिओ वेव्ह मॅच होतील. आणि जेव्हा ते मॅच होतील तर तेव्हा ते काय होईल, तुमचा जो हायड्रोजन ऍटम आहे किंवा C13 ऍटम आहे तो काय करेल, रेझोनन्स दाखवेल, रेझोनन्स स्टेटमध्ये जाईल. आणि रेझोनन्स स्टेटमध्ये गेल्यानंतर आपल्याला बाय द यूज ऑफ इन्स्ट्रुमेंट आपल्याला त्याची स्पेक्ट्रा मिळतात आणि ह्याच्यावर आपण त्या कंपाऊंडचा स्पेक्ट्रोस्कोपीच्या आधारे स्ट्रक्चर डिटरमाइन करू शकतो. ते कुठले कुठले मॅग्नेटिक न्यूक्लियर आहेत, तर 13C. आता C13चा अबंडन्स खूप कमी आहे इन नेचर मध्ये, C12 ह्याचा अबंडन्स जास्त आहे, पण C13 जो आहे तो मॅग्नेटिक न्यूक्लियर. 1H दॅट इज हायड्रोजन, हा याचा ऑक्युरन्स भरपूर आहे इन नेचर, मॅग्नेटिक न्यूक्लियर.
फ्लोरीन 19, 31 फॉस्फरस, हे जे आहेत हे सगळेजण NMR ऍक्टिव्ह आहेत. ह्याचा आपल्याला NMR सारखा स्पेक्ट्रोस्कोपी म्हणून आपण डिटरमाइन स्ट्रक्चर डिटरमाइन करण्यासाठी यूज करू शकतो. PMR. आता हायड्रोजन असताना आपण त्याला PMR म्हणतो. C13 असताना त्याला आपण म्हणतो CMR. आता PMR म्हणजे काय, तर प्रोटॉन मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी. NMR मध्ये आपण काय म्हटलं, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी. त्या न्यूक्लिअर मध्ये आपण घेतला इथं हायड्रोजन, त्यामध्ये आपण म्हणणार काय PMR स्पेक्ट्रोस्कोपी. आता PMR स्पेक्ट्रोस्कोपीचा प्रिन्सिपल काय असू शकतो, ऍज कम्पेअर विथ NMR. फक्त तो मॅग्नेटिक न्यूक्लिअर जे जनरल नाव दिलं होतं तिथं आपण म्हणणार आहे तर डायरेक्टली हायड्रोजन न्यूक्लियस. तर हायड्रोजन न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ सिंगल प्रोटॉन. तुम्हाला माहित आहे तुमच्या हायड्रोजन मध्ये सिंगल प्रोटॉन आहे, सो इट इज मॅग्नेटिक न्यूक्लियर. A proton absorb radio frequency light radiation at unique combination of field strength and frequency of radiation. आता हा जो तुमचा हायड्रोजन न्यूक्लियस आहे हा असे एक कॉम्बिनेशन ऍब्सॉर्ब करतो जे तुमचा रेडिओ वेव्ह फ्रिक्वेन्सी आणि तुमचा मॅग्नेटिक फील्ड जी स्ट्रेंथ आहे आणि ह्या फ्रिक्वेन्सी ऍब्सॉर्ब केल्यानंतर आपल्याला रेझोनन्स होतो. आणि रेझोनन्स झाल्यामुळे आपल्याला त्या जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर पासून आपल्याला मिळणार आहे काय, प्रोटॉन मॅग्नेटिक रेझोनन्स. म्हणजेच काय, आपण त्या कंपाऊंड स्ट्रक्चर डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला काही पीक मिळतील. आता हे पीकच्या आधारे आपण कसं स्ट्रक्चर डिटरमाइन करणार आहे हे जसं टॉपिक पुढे जात जाईल तसं तुम्हाला समजत जाईल. पण आता आपण इतकंच म्हणू शकतो की प्रोटॉन म्हणजे तुमचं हायड्रोजन एखाद्या मॅग्नेटिक फील्डच्या कॉम्बिनेशन मध्ये मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं आणि त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी अप्लाइड केली, हळूहळू रेडिओ फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करत जाल तसं एक युनिक कॉम्बिनेशन तयार होईल रेडिओ फ्रिक्वेन्सीचा आणि तुमच्या मॅग्नेटचा म्हणजे मॅग्नेटिक फील्डचा. आणि असा कॉम्बिनेशन झालेली जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती कोण ऍब्सॉर्ब करणार आहे, तर तुमचा प्रोटॉन, दॅट इज हायड्रोजन. आणि हायड्रोजन ऍब्सॉर्ब केला की आपल्याला रेझोनन्स ऑब्झर्व होईल आणि रेझोनन्स ऑब्झर्व झालं की आपल्याला बाय द यूज ऑफ इन्स्ट्रुमेंट आपण त्याचं स्पेक्ट्रा रेकॉर्ड करू शकतो आणि स्पेक्ट्राच्या आधारे आपण त्याचं स्ट्रक्चर करू शकतो त्या केमिकल कंपाऊंडचं. दिस इज आवर PMR. तर परत एकदा मी एक प्रिन्सिपल डिस्क्राईब करतो. द प्रिन्सिपल ऑफ PMR स्पेक्ट्रोस्कोपी. जर डेफिनेशन विचारली तर आपल्याला ही डेफिनेशन द्यायची आहे. इट इज अ नेट ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी इन द रेडिओ फ्रिक्वेन्सी रेंज बाय हायड्रोजन न्यूक्लियर exposed to strong magnetic field. Absorption of energy by the nucleus occurs at unique combination of field strength and frequency of irradiated radiation. This leads to change in spin state, that is flipping. The frequency of radiation absorbed or the field strength at the time of absorption is characteristics of the chemical environment of absorbing protons. परत बघा मी थोडंसं मराठीत बोलतोय. एखादी एनर्जी आहे ती एनर्जी आपण बघतो रेडिओ फ्रिक्वेन्सी, आणि ही रेडिओ फ्रिक्वेन्सी आपण पहिल्या टॉपिक मध्ये बघितलेलं आहे रेडिओ वेव्हच्या माध्यमातून. तर रेडिओ फ्रिक्वेन्सीची काही रेंज आहे तो हायड्रोजन न्यूक्लियर मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यात ठेवलं तर तो ऍब्सॉर्ब करतो. कुठला ऍब्सॉर्ब करतो, तर ती फ्रिक्वेन्सी रेडिओ फ्रिक्वेन्सी हळूहळू इन्क्रीज करत जायची. अशी एक स्टेट येईल की ती रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि मॅग्नेटिक फील्ड या दोघांचं एक कॉम्बिनेशन तयार होईल. याला म्हणायचं युनिक कॉम्बिनेशन ऑफ फील्ड स्ट्रेंथ अँड फ्रिक्वेन्सी ऑफ इररेडिएटेड रेडिएशन. हे युनिक कॉम्बिनेशन काय करतं, हायड्रोजन मध्ये जो H1 मध्ये जो काही तुमचा स्पिन होता त्या स्पिन ह्याचा स्टेट तर तो काय होतो, फ्लिप होतो. म्हणजे वरच्या डिरेक्शन मध्ये असेल तर तो खालच्या डिरेक्शनला होतो किंवा खालच्या डिरेक्शन मध्ये असेल तर वरच्या डिरेक्शन मध्ये होतो. दॅट इज फ्लिपिंग. आणि हे फ्लिपिंग झालं की फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन ऍब्सॉर्ब ऑर द फील्ड स्ट्रेंथ ऍट द टाइम ऑफ ऍब्सॉर्प्शन, ही जी ऍब्सॉर्ब केलेली जी रेडिएशन असणार आहे ती कॅरेक्टरिस्टिक असणार आहे की ती केमिकल एन्व्हायरमेंट ऑफ ऍब्सॉर्बिंग प्रोटॉन. म्हणजे जो प्रोटॉन असणार तुमचा कंपाऊंड मध्ये स्ट्रक्चर मध्ये त्याच्यामध्ये तो कसा आहे, CH3 आहे, CH2 आहे, CH आहे की OH आहे किंवा NH2 आहे किंवा अल्डेहाइडचा प्रोटॉन आहे किंवा अल्काइनचा प्रोटॉन आहे किंवा अल्किनचा प्रोटॉन आहे, अशा याच्या आधारे आपण काय करू शकतो, स्ट्रक्चर डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ PMR स्पेक्ट्रोस्कोपी. The essential part of every NMR spectrometer is a powerful magnet. Inside are 2 coils of wire and a sample tube.
The tube spins around its axis to ensure that all parts of the sample experience exactly the same magnetic field. One of the coils surrounding the sample tube generates electromagnetic radiation of constant frequency. The strength of the magnetic field changes during the experiment. As the field strength grows, the energy levels of the magnetized nuclei in the sample split further and further apart. At a certain point, the splitting will exactly match the energy of the radiation emitted by the generator. This makes the nuclear spins in the sample flip to the higher energy level and resonance occurs. Soon they return to the lower energy level and re-emit the radiation, which is recorded by the second coil as a tiny current. The current is then amplified and processed to give the NMR spectrum. तो इमिट करतो आणि इमिट केलेली जी एनर्जी आहे ती रिसिव्हर रिसीव्ह करून तुमच्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून त्याचे स्पेक्ट्रम येतात. ते स्पेक्ट्राच्या आधारे आपण स्ट्रक्चर डिटरमाइन करू शकतो. स्ट्रक्चर डिटरमाइन कसं करतो ते आपण टॉपिकच्या एंड मध्ये बघत जाणार आहे. पण सध्या आपल्याला पीएमआर म्हणजे काय हे समजून घेऊया. देन नेक्स्ट वन इज टर्म्स यूज इन पीएमआर. हा महत्वाचा पार्ट आहे, टर्म्स यूज इन पीएमआर. तर व्हेरी फर्स्ट मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक न्यूक्लियर. आता मी मगाशी जे प्रिन्सिपल म्हटलं होतं त्या प्रिन्सिपल मध्ये काय म्हटलं होतं की मॅग्नेटिक न्यूक्लियर when came in contact with magnetic field and some resonance that is radio wave energy is increased, the unique combination of radio wave and magnetic field causes the flipping in the nucleus, that is flipping in the magnetic nucleus. We got the characteristics of the chemical environment of proton. मग आता आपण बघूया न्यूक्लियस पाहिजे आपल्याला. पण न्यूक्लियस कसे आहेत तर काही न्यूक्लियस हे मॅग्नेटिक न्यूक्लियस आहेत, काही नॉन मॅग्नेटिक न्यूक्लियस आहेत. आता मॅग्नेटिक न्यूक्लियस म्हणजे काय आणि नॉन मॅग्नेटिक न्यूक्लियस म्हणजे काय हे आपण थोडंसं बघूया. On the basis of resultant spin of nucleons present in the nucleus, the nuclei are assigned a nuclear spin quantum number. आता न्यूक्लियस मध्ये आपण म्हणतो की प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन्स असतात आणि हे कुठे असतात तर हे न्यूक्लियस मध्ये असतात. तर त्या न्यूक्लियस मध्ये न्यूक्लियन्सच्या आधारे न्यूक्लियर स्पिन क्वांटम नंबर जो त्याला आपण डिनोट करतो आय हे फाइंड आउट करतो. डिपेंडिंग अपॉन द व्हॅल्यू ऑफ आय इट हॅज टू टाइप्स. वन इज मॅग्नेटिक न्यूक्लिय आणि मॅग्नेटिक न्यूक्लिय म्हणजे काय द न्यूक्लिय ऑफ ॲटम whose I value म्हणजे न्यूक्लियर स्पिन क्वांटम नंबर इज ग्रेटर दॅन 0. असे ज्याचा न्यूक्लियर स्पिन क्वांटम नंबर ग्रेटर दॅन 0 असेल न्यूक्लियाची तर त्या मॉलिक्यूलला आपण म्हणणार आहे काय मॅग्नेटिक न्यूक्लिय. त्याला म्हणणार आहे आपण मॅग्नेटिक न्यूक्लिय. मग आय व्हॅल्यू कॅन बी इंटिग्रल और हाफ इंटिग्रल. इंटिग्रल म्हणजे अखंड पूर्ण नंबर 1 2 3 4 किंवा हाफ इंटिग्रल म्हणजे 0.5 1.5 एक्सेट्रा असं सुद्धा असू शकतं. इथं जर बघितला तुम्ही तर तुम्ही कम्पेअर केला आय व्हॅल्यू तर ॲटॉमिक नंबर मास नंबर आणि त्याची आय व्हॅल्यू आणि त्याची एक्झाम्पल असलेली. तर बघा ऑड ॲटॉमिक नंबर ऑड मास नंबर. आता हा जर तुम्ही नायट्रोजन कडे जर बघितला तर 7 आणि 15 हे दोन्ही कसे आहेत त्याचा ॲटॉमिक नंबर 7 हा ऑड आहे, मास नंबर 15 हा ऑड आहे, फ्लोरीन 919 हे सुद्धा ऑड आहे, फॉस्फरस 1531 हे सुद्धा ऑड आहे. हे सगळे बघितला तर त्याच्या आय व्हॅल्यू 1/2 3/2 5/2 हे आहे, म्हणजे हाफ इंटिजरच्या फॉर्मॅट मध्ये. त्याच्यानंतर खालती जर एक्झाम्पल बघितला C13 6 तर ॲटॉमिक नंबर त्याचा आहे E1 आणि मास नंबर आहे त्याचा काय ऑड, ऑक्सिजन सल्फर. त्याच्यानंतर परत आय व्हॅल्यू 1 2 3 सुद्धा असणारे काही मॉलिक्युल्स आहेत ज्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर ऑड आणि मास नंबर E1 आहेत. बरोबर म्हणजे बोरॉन 510, फॉस्फरस 1530, क्लोरीन 1736. हे कसे आहेत त्याचे ॲटॉमिक नंबर ऑड आहेत पण मास नंबर E1 आहेत, पण त्यांच्या आय व्हॅल्यू आपण बघितल्या इंटिग्रल सुद्धा आहेत आणि हाफ इंटिग्रलच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा आहेत. हे सगळे मॉलिक्यूल कसे आहेत मॅग्नेटिक न्यूक्लिय.
आता आपण म्हणणार आहे नॉन मॅग्नेटिक न्यूक्लियर म्हणजे काय? द न्यूक्लियर ऑफ ॲटम हुज आय व्हॅल्यू इज 0. ज्या न्यूक्लियरचा स्पिन काउंटर नंबर आय ह्याची व्हॅल्यू 0 आहे त्याला म्हणायचं आहे नॉन मॅग्नेटिक न्यूक्लियर. ते कोणते आहेत? तर हेलियम आहे, कार्बन 12 आहे, ऑक्सिजन 16. म्हणजे आपण जे ऑक्सिजन इनहेल करतो तो नॉन मॅग्नेटिक न्यूक्लियर. कार्बन जे तुम्ही कार्बन तयार करताय घरी किंवा इतर कोणत्याही माध्यमात ते कसे सगळे नॉन मॅग्नेटिक आहे. सूर्यापासून बाहेर पडणारा हेलियम तो सुद्धा नॉन मॅग्नेटिक न्यूक्लियर. आता बघूया त्यातला 2 नंबरचा पॉईंट. पहिला बघितलं काय? न्यूक्लियस नेचर कसं असावं, मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक न्यूक्लियर कसं नेचर बघितलं. आता ह्याच्यामध्ये आता आपण बघणार आहे स्पिनिंग न्यूक्लियर अँड मॅग्नेटिक मोमेंट. आता न्यूक्लियर जे असणार आहेत मॅग्नेटिक न्यूक्लियर ते काय असतात? रॅन्डमली इन डिरेक्शन आणि ते स्पिन असतात, स्पिनिंग असतात. आता बघूया हायड्रोजनसाठी. तर हायड्रोजन न्यूक्लियर ड्यू टू देअर स्पिन जनरेट मॅग्नेटिक मोमेंट. आता तुम्हाला म्हटलं काय पहिल्या पॉइंट मध्ये हायड्रोजन हा मॅग्नेटिक न्यूक्लियर बरोबर. म्हणजे मॅग्नेटिक न्यूक्लियर असल्यामुळे त्याच्याकडे थोडंसं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो स्वतःचा. आणि हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय करत होतो? आपल्या एक्सिस भोवती म्हणजे सेंटरमध्ये गेलेल्या एक्सिस भोवती तो स्वतः भोवती फिरत जातो. आणि त्याचं जे नेचर असणार आहे तो कसं असणार आहे? मॅग्नेटिक न्यूक्लियर म्हणजे मॅग्नेट सारखा टायनी बार मॅग्नेट. टायनी बार म्हणजे काय? थोड्या अमाऊंट मध्ये, इतकं स्ट्रॉंग नाही जसं आपण नॅचरली मॅग्नेट बघतो असं त्याचा नसतो, पण तो थोडासा मॅग्नेट सारखा ऍक्ट होतो. इन अब्सेन्स ऑफ अप्लाइड फील्ड म्हणजे हा हायड्रोजनच्या बाजूला कोणताही मॅग्नेट नसताना त्याची डिरेक्शन जी असणार आहे स्पीड होण्याची ती रॅन्डमली असते, कोणत्याही डिरेक्शन मध्ये असते. इथे जर तुम्ही डायग्राम बघितलात तर हा प्रोटॉन आहे दॅट इज हायड्रोजन आणि त्याची डिरेक्शन बघा कोणत्याही साईडला आहे, एक खालती एक वरती आहे, एक उजव्या साईडला आहे, एक डाव्या साईडला आहे आणि तो त्या एक्सिस भोवती रोटेट करतो. हे सगळे कसे आहेत? मॅग्नेट सारखे आहेत, एकदम टायनी बार मॅग्नेट. आणि ते कोणते कोणते असू शकतात? फक्त हायड्रोजनच आहे का? नाही. तर H1 आहे, C13 आहे, नायट्रोजन 14 आहे, फ्लोरीन 19 आहे, फॉस्फरस 31 हे एक्सेट्रा सगळे असेच आहेत. पण आता मी नॅचरली म्हणजे इन जनरल बोलताना मी हायड्रोजन न्यूक्लियर म्हणतो. जेव्हा हा न्यूक्लियर जर आपण एखाद्या मॅग्नेटिक फील्डच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलं तर काय होतं? त्रास होतो विथ फील्ड. म्हणजे हा हायड्रोजन म्हणजे तुमचा इथेनॉल मध्ये 6 हायड्रोजन आहेत, CH3 CH2OH बरोबर. हे इथेनॉल जेव्हा मी एखाद्या मॅग्नेटिकच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलं, मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये ठेवलं तर मला काय होतं? ह्याची डिरेक्शन बघा इन द फील्ड ऑफ डिरेक्शन दॅट इज पॅरल ऑर अँटी पॅरल. काही ठिकाणी अँटी पॅरल आहे, काही ठिकाणी पॅरल आहे आणि त्या पोझिशन नुसार तो काय करत आहे? स्वतःभोवती स्पिन प्रोटेक्ट करतो. अशाला आपण म्हणायचं काय? स्पिनिंग न्यूक्लियर अँड मॅग्नेटिक मोमेंट. आता काय होतं बघा, when the protons are placed in uniform applied field, then mu aligns in only one of two orientation with respect to direction of applied field. आता जर तुम्ही इथं बघितलात तर जेव्हा मॅग्नेटिक फील्डच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलं तर मॅग्नेटिक फील्डच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवल्यानंतर हा जो स्पिनिंग हायड्रोजन न्यूक्लियस आहे ह्या स्पिनिंग हायड्रोजन न्यूक्लियस मध्ये 2 पॉसिबिलिटी. कुठली 2 पॉसिबिलिटी आहे? एक पॅरलल आणि दुसरी अँटी पॅरलल. पॅरलल असताना मॅग्नेटिक मोमेंट व्हेक्टर दॅट इज म्यू काय असतो आणि कसा डिटरमाइन करायचा तो आपण इथं. तर नंबर ऑफ ओरिएंटेशन आपण डिटरमाइन करायचं असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2I+1. फॉर हायड्रोजन न्यूक्लियस स्पिन काउंटर नंबर काय आहे त्याचा? I is equal to 1/2. पण जर त्याची व्हॅल्यू टाकली 2 × 1/2 + 1 तर मला काय मिळतो? 2 मिळतो. म्हणजे आता ह्याच्यामध्ये हायड्रोजनसाठी 2च ओरिएंटेशन आहेत, एक अप आणि एक डाऊन साइड. बघूया आता हा प्रोटॉन ठेवलेला आहे, दिसतो तुम्हाला प्रोटॉन? प्रोटॉन म्हणजे तुमचा हायड्रोजन. तर ह्या प्रोटॉनची डिरेक्शन जर बघितला एरोची तर ते रॅन्डमली इन डिरेक्शन आहे, कोणत्याही डिरेक्शन मध्ये ते रोटेट करते. इथं अप्लाइड फील्ड नाहीये. आता मी काय करणार आहे तर ह्याला मी अप्लाइड फील्ड म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करणार आहे दॅट इज H0. मग हा अप्लाय केल्यानंतर 2 स्टेट पॉसिबल आहे. एक पॅरलल अलाइनमेंट, इथं जर तुम्ही खाली बघितला तर लोअर स्टेटला पॅरलल अलाइनमेंट आहे आणि पॅरलल अलाइनमेंट असताना त्याची एनर्जी जी असती
E इज इक्वल टू मायनस म्यू एच आणि जर अँटी पॅरल असेल तर त्याची एनर्जी असते E इज इक्वल टू प्लस म्यू एच मग ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे काय तर डेल्टा E इज इक्वल टू एच म्यू आता हे आपण बघितलेलं आहे त्या अॅनिमेटेड व्हिडिओ मध्ये सुद्धा आणि ह्याच्या आधी पहिल्या टॉपिक मध्ये सुद्धा हे कधी होतं ऑब्झर्व ऍप्लाइड फील्ड ठेवल्या हे ऍप्लाइड फील्ड काढून घेतलं तर परत काय होईल अशा प्रकारे मॉलिक्युल आणि ऍप्लाइड फील्ड म्हणजे एखादं स्ट्रॉंग मॅग्नेट त्याच्यात सानिध्यात ठेवलं तर मला असं ऑब्झर्व समजतंय देन नेक्स्ट वन इज फ्लिपिंग आता फ्लिपिंग म्हणजे काय ही जी एक्साइटेड स्टेट तुम्ही तो ऑब्झर्व करताय ही ग्राउंड स्टेट ही एक्साइटेड स्टेट ह्या दोघांच्या मध्ये एरोचा जर तुम्ही बघितलात तर तो फ्लिप झालेला त्या पोझिशनला आपण म्हणायचं काय फ्लिपिंग आता मी ते थोडंसं डेफिनेशनच्या माध्यमातून तुम्हाला समजावतो under a special condition called resonance the spin state of proton can change by exchanging energy and this is called flip जेव्हा तो मॉलिक्यूल रेझोनन्स मध्ये येईल तेव्हा काय होईल त्या प्रोटॉनचं स्पिन स्टेट चेंज होईल आणि स्पिन स्टेट चेंज व्हायची असेल तर त्याला काय करावं लागेल एनर्जी एक्सचेंज करावं लागेल आणि एनर्जी एक्सचेंज केल्यामुळे आपल्याला ऑब्झर्व होईल फ्लिपिंग ट्रान्झिशन फ्रॉम लो एनर्जी स्टेट म्हणजे आता जी काही ट्रान्झिशन होती लो एनर्जी स्टेट किती होती मायनस म्यू एच झिरो टू हाय एनर्जी स्टेट दॅट इज प्लस म्यू एच झिरो occurs with absorption of energy while transition from high energy to low energy state occurs with emission of energy जेव्हा हा मॉलिक्यूल हा एक्साइटेड स्टेटला जाईल प्रोटॉन तेव्हा काय करेल त्याची एनर्जी ट्रान्झिशन काय आहे मायनस म्यू एच झिरो एक्साइटेड स्टेटला जाईल कधी एक्साइटेड स्टेटला जाईल जेव्हा तो प्रोटॉन ऍब्सॉर्प्शन एनर्जी आणि हा एक्साइटेड स्टेटला गेलेला मॉलिक्यूल परत ग्राउंड स्टेटला कधी येईल जो ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी त्याला काय करावं लागेल सोडून द्यावं लागेल लिबरेट करावं लागेल इजेक्ट करावं लागेल आणि हा एनर्जी इमिट करतो त्याला म्हणायचं आहे इमिशन आणि इमिशन करून आपल्याला तो लोअर लेवलला येतो लो एनर्जी स्टेटला येतो दिस इज द प्रोसेस ऑफ इथे जर तुम्ही बघितला मी परत दाखवलेला आहे फ्लिपिंग हा अबोव द एरो आहे हा डिरेक्शन डाऊन साईडला डिरेक्शन आहे ह्या दोघांची एनर्जी मायनस म्यू एच झिरो प्लस म्यू एच झिरो ह्याचा एक्सन्यू ट्रान्झिशन म्हणजे जेव्हा तुम्ही फ्रिक्वेन्सी अप्लाइड करणार एनर्जी आणि एनर्जी अप्लाइड केल्यानंतर तो जाईल एक्साइटेड स्टेट आणि एक्साइटेड स्टेटनं खाली जेव्हा येईल तर तो एनर्जी जी घेतली होती तो इमिट करेल आणि त्याची इमिट केलेली एनर्जीच्या माध्यमातून आपण काय करणार आहे त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर डिटर्माइन करणार आहे आणि ती एनर्जी जी काही रेडिओ फ्रिक्वेन्सी असणार आहे ती कोणती एक्झॅक्टली यूज करायची आहे तर ती 60 to 1000 मेगाहर्ट्झ ह्या रेंज मधली तो फ्रिक्वेन्सी कोणतीही त्याला मॅच होईल ते युनिक कॉम्बिनेशनला मॅच होईल मग आता बघूया फोर्थ वन प्रिसेशनल मोशन म्हणजे काय अ प्रोटॉन इज स्पिनिंग मॅग्नेट आता मी सांगितलं मॅग्नेटिक न्यूक्लियर प्रोटॉन आणि हा मॅग्नेटिक न्यूक्लियर असल्यामुळे तो स्मॉल मॅग्नेट सारखा त्याचं नेचर आहे आणि हा मॅग्नेट स्वतःभोवती फिरत राहतो while it spins in an applied magnetic field its rotational axis draw out a circle and perpendicular to applied हा जो तुमचा मॉलिक्यूल होता तो स्वतःभोवती फिरत होता पण जेव्हा तुम्ही इथं एच झिरो म्हणजे अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड जो हे करताय फोर्स ठेवताय तेव्हा तो काय करेल त्याचं जे काय रोटेशनल एक्सिसची डिरेक्शन होती आधी म्यू झिरो आधी होती आणि नंतरचे हा म्यू तुमच्या त्या आधीच्या एक्सिस भोवती रोटेशनल एक्सिस आपल्याला ऑब्झर्व करेल म्हणजे प्रिसेशनल ऑर्बिट तयार करेल त्याभोवती रोटेट करेल आणि ह्या प्रिसेशनल ऑर्बिट जेव्हा करेल ते आपल्याला एक रोटेशनल एक्सिस जो आहे तो परपेंडिक्युलर टू अप्लाइड फील्ड आहे हा जो रोटेशनल एक्सिस आहे हा एक्सिसच्या अगदी कसं असणार आहे परपेंडिक्युलर असणार आहे आणि ह्याला म्हणायचं आहे प्रिसेशनल मोशन मग आता प्रिसेशनल मोशन मध्ये आपण पुढे बघायचंय काय द रोटेशनल मोशन ऑफ मॅग्नेटिक न्यूक्लियस exposed to an applied magnetic field is called precessional or gyroscopic motion. काय precessional motion म्हणजे काय? A rotational motion of magnetic nucleus exposed to an applied magnetic field is called as precessional motion. हा जो आहे सुरुवातीला जेव्हा हा मॅग्नेट हटवला मी तर मला फक्त काय होईल स्ट्रेट म्हणजे अप साइडला जो काय असणार आहे ती डिरेक्शन असणार आहे आणि त्याभोवती तो स्पिनिंग होत राहणार आहे हायड्रोजन न्यूक्लियस जेव्हा मी इथं मॅग्नेटिक ठेवणार आहे तेव्हा काय होईल
त्याची एक्सिस थोडीशी बदलणार आहे आणि एक्सिस बदलल्यानंतर तो या आधीच्या एक्सिस भोवती राऊंड मॅटरनं गोल फिरत राहणार आहे, स्पिनिंग असणार आहे आणि त्याला जो काही तयार करणारा ऑर्बिट असणार आहे त्याला आपण म्हणायचं आहे प्रिसिशनल ऑर्बिट आणि हे जो मोशन असणार आहे त्याला म्हणायचं आहे प्रिसिशनल मोशन किंवा गायरोस्कोपिक मोशन. प्रिसिशनल मोशन मध्ये आपण बघायचं आहे प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी दॅट इज न्यू. मग आता न्यू म्हणजे काय? इट इज द नंबर ऑफ रिव्होल्यूशन per second made by magnetic moment vector of the nucleus under applied external field. जेव्हा मॅग्नेटिक एक्सटर्नल फील्ड ठेवलं तेव्हा हेच काय रोटेशन करणारे नंबर ऑफ रोटेशन एका सेकंदामध्ये त्याचं जे काय हे असणार आहे त्या फ्रिक्वेन्सी म्हणजेच प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी. आणि ही प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी आपण कसं डिटरमाइन करायचंय तर न्यू इज इक्वल टू गॅमा H0 डिवायडेड बाय 2π. आता गॅमा म्हणजे काय तर तो असणार आहे गायरोमॅग्नेटिक रेशो आणि H0 म्हणजे काय अप्लाइड फील्ड स्ट्रेंथ इन मेगाहर्ट्झ. आता बघूया एखादा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल ठेवलं तर काय होतं. आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये तुमचा हायड्रोजन असतो, त्या हायड्रोजनला पण म्हणतो प्रोटॉन आणि हा प्रोटॉन कुठल्याही एखाद्या दुसऱ्या ऍटमला कोव्हॅलेंटली बॉन्डेड असतो. कुठला ऍटम असणार दुसरा? कार्बन दॅट इज CH4, नायट्रोजन दॅट इज अमोनिया NH3, OH कुठला मॉलिक्यूल असू शकतो, अल्कोहोल असू शकतो, कार्बोक्सिलिक ऍसिड असू शकतो किंवा तुमचं सिम्पलेस्ट वॉटर असू शकतो. त्याच्यानंतर सल्फर, सल्फरला सुद्धा आपण H2S च्या मीडियम मध्ये असू शकतो, SH असू शकतो एक्सेट्रा. ह्या कंपाऊंडला तो हायड्रोजन बॉन्ड असतो. मग असे कंपाऊंड जेव्हा हायड्रोजन सानिध्यामध्ये बॉन्ड असतो तेव्हा इलेक्ट्रॉन्स इन कोव्हॅलेंट बॉन्ड नॉर्मली हॅव पेअर्ड स्पिन. आता हायड्रोजन कडे कसं आहे वन डिरेक्शन मध्ये इलेक्ट्रॉन आहे दॅट इज पॅरामॅग्नेटिक आणि हा जे एखाद्या कंपाऊंड वरती कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन सल्फर वरती बॉन्ड फॉर्म तयार करतो कोव्हॅलेंट बॉन्ड तेव्हा काय करतात ते तर त्याच्यावरती स्पिन पेअर होतो आणि जो स्पिन पेअर होतो तेव्हा त्याचं मॅग्नेटिक फील्ड काय होतं हायड्रोजनचा निघून जातो. जेव्हा तो एकटा असतो तेव्हा मॅग्नेटिक फील्ड असतो. जेव्हा तो कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन सल्फर वरती बॉन्ड होतो तेव्हा काय होतो तो मॅग्नेटिक फील्ड त्याचं नेचर निघून जातो. बट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्डच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवतो तेव्हा काय होतं ऍडिशनल मोड्स ऑफ सर्क्युलेशन आर इंड्यूस फॉर these paired electron and this circulation generate a small on magnetic field called as secondary or induced magnetic field. आता इथं पहिली जी डायग्राम आहे त्या डायग्राम मध्ये बघा तुमचा प्रोटॉन आहे आणि हा प्रोटॉन कार्बनला असेल किंवा नायट्रोजनला असेल किंवा ऑक्सिजनला असेल किंवा सल्फरला असेल. या मीडियम मध्ये काय झालेलं आहे तर तो बाउंड मध्ये ते बाइंडिंग असल्यामुळे इथं कसे आहेत इलेक्ट्रॉन्स हे शेअर झालेले आहेत पेअर झालेले आहेत आणि ह्याचा जो काही मॅग्नेटिक फील्ड आहे तो निघून गेलेला आहे. पण दुसऱ्या डायग्राम मध्ये इथं मी H0 म्हणजे एक स्ट्रॉंग मॅग्नेट ठेवलेला आहे. स्ट्रॉंग मॅग्नेट ठेवल्यानंतर काय झालं बघा हा जो तुमचा प्रोटॉन बाउंड होता कार्बनला असेल नायट्रोजनला असेल सल्फरला असेल किंवा ऑक्सिजनला असेल त्याने काय केलेलं आहे आपल्या भोवती एक मॅग्नेटिक फील्ड तयार केलेलं आहे आणि हे जेव्हा मॅग्नेटिक फील्ड ठेवतो आपण स्ट्रॉंग त्याच वेळेला तयार होतो. जेव्हा मॅग्नेटिक फील्ड काढून ठेवला तर परत पहिल्या डायग्राम सारखं राहील आणि जेव्हा तुम्ही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केला तर तो स्वतः भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करतो आणि तो मॅग्नेटिक फील्डला म्हणायचं काय इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड दॅट इज IND असं आपण त्याला डिनोट करू शकतो. ठीक आहे. आता इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय आहे बघा हा तुमचा मॅग्नेटिक स्ट्रॉंग मॅग्नेटिकची डायरेक्शन कशी आहे अबाउट डिरेक्शन मध्ये अप साइडला आहे बरोबर आणि हा जो आहे ह्याची डिरेक्शन आहे तर हे गोल आहेत बघा ऑर्बिटच्या फॉर्मॅट मध्ये. मग काय होतं तुम्ही पुढच्या स्लाइड मध्ये दाखवणार आहे पण इथं डायग्राम आहे मी तुम्हाला इथंच एक्सप्लेन करालोय आणि पुढे पण एक्सप्लेन करेन. तर ह्याच्यामध्ये ही जी डिरेक्शन आहे ही अशा पद्धतीने गोल फिरत राहणार आहे बरोबर. जेव्हा हा मॉलिक्यूल हा जे काही ऑर्बिट आहे जेव्हा खालच्या डिरेक्शनला असणार आहे आणि हा मॅग्नेटिक फील्डच्या डिरेक्शन हे दोन्ही एकमेकाला काय करतील अपोज करतील. एकमेकाला अपोज केल्यामुळे
त्याला आपण म्हणणार आहे शिल्डिंग. इन शॉर्ट मध्ये सांगतो काय करेल तो, हा प्रोटॉन शिल्डिंग मध्ये येईल आणि जेव्हा अबाव द ह्या डिरेक्शन मध्ये जाईल, तेव्हा आपल्याला काय ऑब्झर्व होईल, ह्याची डिरेक्शन आणि ह्या अप्लाइड मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन ही एकच असणार आहे. त्यामुळे आपल्याला ऑब्झर्व होईल काय, डी शिल्डिंग. आता डी शिल्डिंग आणि शिल्डिंग काय मी परत पुढे एक्सप्लेन करणार आहे. तर बघा सेकंडरी ऑर इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड आता कधी जनरेट होतो, जेव्हा न्यूक्लियस तुमचा हा जो मॉलिक्यूल आहे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जेव्हा मॅग्नेटच्या फील्ड मध्ये ठेवलं तर आपल्याला इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो. दिस इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड जनरेटेड बाय द सर्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन may upways by external applied field around the proton. So the actual field felt by the proton is not same as that of applied fields. When the induced field aligned with applied field, the field felt by proton is greater than the applied field, so they are said to be de-shielded. मी आताच तुम्हाला बोललो होतो ह्याची डिरेक्शन ही अबाव डिरेक्शन आहे आणि हा गोल अशा पद्धतीने रोटेट होत राहणार आहे, बरोबर. जेव्हा इथून ह्या पोझिशन पासून तो वर जायला लागेल तेव्हा त्या प्रोटॉनची जी काही डिरेक्शन असणार आहे ती डिरेक्शन कशी असणार आहे, तर ह्याची डिरेक्शन आणि ह्या अप्लाइड फील्डची डिरेक्शन काय असणार आहे, सेम असणार आहे. मग सेम असल्यामुळे काय होणार आहे, इथं प्रोटॉन जो असणार आहे त्याची अप्लाइड फील्ड स्ट्रेंथ पेक्षा प्रोटॉन केमिकल शिफ्ट व्हॅल्यू जास्त असणार आणि त्या पोझिशनला आपण म्हणणार आहे डी शिल्डिंग. आणि दुसरी असणार आहे जी वरून खालती येत असताना तो अप्लाइड फील्ड आहे त्याला अपोज करणार आणि अपोज केल्यामुळे त्या प्रोटॉनची जी काही केमिकल शिफ्ट व्हॅल्यू असणार आहे ती थोडीशी कमी असणार आहे आणि त्याला आपण म्हणायचं काय, शिल्डेड ऑर डायमॅग्नेटिक शिल्ड. इन आयदर केस, ह्या दोन्हीपैकी अशी एखादी केस, actual field experienced by the proton in molecule is slightly different from that of applied field and it is called as local or effective field and is given by. आता लक्षात घ्या ह्या दोन्हीपैकी एक फील्ड आपल्याला डिटरमाइन करायचे जी अप्लाइड फील्ड मध्ये शिल्डिंग नसताना आणि डिशिल्डिंग नसताना, ती अप्लाइड फील्ड इफेक्टिव्ह फील्ड ज्याला आपण म्हणणार आहे एच, जो स्वतःचा इफेक्ट असणार आहे, लोकल इफेक्ट असणार आहे, तर तो किती असणार आहे डिटरमाइन करायचं झालं तर आपल्याला काय करावं लागेल, सेकंडरी H0 म्हणजे अप्लाइड स्ट्रॉंग फील्ड मायनस सेकंडरी इंड्यूस फील्ड HIND हे जर सॉल्व्ह केलं तर मला काय मिळेल, प्रोटॉनचा मॅग्नेटिक फील्ड आपल्याला डिटरमाइन करायचं आहे, लोकल इफेक्टिव्ह फील्ड हे डिटरमाइन करू शकतो बाय युजिंग इक्वेशन नंबर फर्स्ट. मग द स्ट्रेंथ ऑफ इंड्यूस फील्ड डिपेंडिंग अपॉन व्हिच फॅक्टर म्हणजे काय की जो तुम्ही सेकंडरी जो मॉलिक्यूल होता प्रोटॉन भोवती तयार केला होता त्याच्यामध्ये सेकंडरी इंड्यूस फील्डची काही ताकद असणार आहे, स्ट्रेंथ असणार आहे, कशावर डिपेंड असणार आहे, तर ती डिपेंड असणार आहे पहिली गोष्ट तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी अराउंड द प्रोटॉन. इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे काय, तुमचा जो प्रोटॉन आहे तो कशाला अटॅच आहे त्याच्यावरती तो डिपेंड करतो. फॉर एक्झाम्पल समजा तो हायड्रोजन कार्बनला अटॅच असेल तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी असेल, आणि समजा तोच प्रोटॉन ऑक्सिजनला अटॅच असेल तर दोन्ही केसमध्ये प्रोटॉनची व्हॅल्यू सेम येईल का, किंवा दोन्ही केसमध्ये अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड डिपेंड कशावर डिपेंड असणार आहे, तर ऑक्सिजन हा हायली इलेक्ट्रॉन निगेटिव्ह मॉलिक्यूल आहे कार्बनवरती कम्पेअर केलं तर, त्यामुळे ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असणार आहे, त्यामुळे तो प्रोटॉन जो असणार आहे काय करेल आपल्या भोवती स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार करेल, काय करेल आपल्या भोवती स्ट्रॉंग सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस फील्ड म्हणतो त्याला आपण, तो तयार करेल आणि कार्बनच्या भोवती थोडासा कमी करेल. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन डेन्सिटी अराउंड द प्रोटॉन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सेकंड वन इज स्ट्रेंथ ऑफ अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. समजा मी अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड जो आहे H0 तो कमी अप्लाय केला तर सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड सुद्धा कमी तयार. जर मी H0 थोडासा वाढवला तर सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड जो आहे तो सुद्धा इन्क्रीज होणार, HIND काय होईल, इन्क्रीज होणार. त्यामुळे अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड वरती तो डिपेंड करतो. कसा डिपेंड करतो, डिरेक्टली प्रोपोर्शनल. सेकंडरी इंड्यूस फील्ड हा डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड दॅट इज H0. मग आपला डिटरमाइन प्रोपोर्शनल साइन जर घालवायचं असेल तर आपण काय करतो, त्याच्यामध्ये इज इक्वल साइन विथ कॉन्स्टंट टर्म इज इंट्रोड्यूस. HIND इज इक्वल टू सिग्मा H0. दिस इज इक्वेशन नंबर 2.
सिग्मा म्हणजे काय, तर सिग्मा म्हणजे शिल्डिंग पॅरामीटर. मग आपल्याला सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ HIND इन इक्वेशन फर्स्ट. आता इक्वेशन फर्स्ट काय तुमचा, H इज इक्वल टू H0 मायनस HIND. आता इक्वेशन फर्स्ट मध्ये HIND ची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. बघा, H इज इक्वल टू H0 मायनस सिग्मा H0. ही जी इक्वेशन 2 ची जी व्हॅल्यू होती सिग्मा H0 ही इथे मी सबस्टिट्यूट केली. इथून काय करता येईल आपल्याला, तर ह्याच्यामधनं आपल्याला H0 कॉमन निघेल, ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 मायनस सिग्मा, आणि ह्याच्यामध्ये आपण ते पुढे सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळेल काय, न्यू इज इक्वल टू न्यू H0 1 मायनस सिग्मा डिवायडेड बाय 2 पाय. आता न्यू ची व्हॅल्यू आपण पहिल्यांदा बघितलेली आहे. देन precessional frequency of proton in molecule depending upon. आता जो precessional frequency तुम्ही कधी बघितलाय, तर जेव्हा तुमचा हा न्यूक्लियस होता अप डिरेक्शन मध्ये होता, रोटेट होत होता, स्वतःभोवती स्पिन होत होता. जेव्हा तुम्ही तो मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केला खालच्या डिरेक्शन मध्ये, तर ती रोटेशन एक्सिस काय झाली, थोडीशी इन्क्रीज झाली. ही रोटेशन एक्सिस जो मॅग्नेटिक फील्ड होता त्याच्याभोवती काय करेल, रोटेशन करेल ऍज परपेंडिक्युलर डिरेक्शन. आणि ह्या परपेंडिक्युलर डिरेक्शन मध्ये आपण बघितलं प्रिसिस्टंट फ्रिक्वेन्सी. ही प्रिसिस्टंट फ्रिक्वेन्सी जी आहे प्रोटॉनची ती कोणत्यावरती डिपेंड आहे, तर ती डिपेंड आहे शिल्डिंग पॅरामीटर ऑफ सिग्मा. मग लार्जर द व्हॅल्यू ऑफ सिग्मा ग्रेटर इज द शिल्डिंग, स्मॉलर द व्हॅल्यू ऑफ सिग्मा लेसर इज द शिल्डिंग. द प्रोटॉन इन आयडेंटिकल केमिकल एन्व्हायरमेंट बियर्स सेम सिग्मा व्हॅल्यू, सो दे आर कॉल्ड इक्विव्हॅलंट प्रोटॉन. आता इथेनॉल मध्ये जर तुम्ही बघितलात तर CH3 CH2 OH त्याच्यामध्ये 6 प्रोटॉन आहेत, पण 6 प्रोटॉनचं नेचर काय डिफरंट आहे. CH3 CH2 OH कार्बनला अटॅच आहे हायड्रोजन 3, दुसऱ्यामध्ये कार्बनला अटॅच आहे 2, आणि OH O ला अटॅच आहे H. या तिघांचा जर तुम्ही कम्पेअर केला तर CH3 मध्ये जे काही 3 हायड्रोजन आहेत त्यांचं इन्व्हायरमेंट सेम आहे, त्याचे सिग्मा व्हॅल्यू सेम आहेत. म्हणून CH2 मध्ये जे 2 हायड्रोजन आहेत ते 2 हायड्रोजन सेम आहेत, पण हे 2 हायड्रोजन CH3 आणि OH पेक्षा डिफरंट आहेत, आणि OH ला अटॅच हायड्रोजन आहे तो काय वेगळाच आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही कम्पेअर केला तर सेकंड इन दिस फील्ड OH होती हा जास्त असतो, आणि हा जास्त असल्यामुळे तो काय करतो, प्रोटॉनची शिफ्ट व्हॅल्यू जी असणार आहे ती त्या CH3 CH2 पेक्षा जास्त असते. त्याला आपण म्हणायचं आहे डिशिल्डिंग. आता मी हे जे बोललो हे एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला थोडंसं समजावून सांगतो. आता इथेन मध्ये CH3 CH3, इथेन मध्ये किती प्रोटॉन्स आहेत, 6 प्रोटॉन्स आहेत, बरोबर. आणि हा जो इथेन आहे, हा इथेन त्याची जी प्रिसिस्टंट फ्रिक्वेन्सी असणार आहे अप्लाइड फील्ड मध्ये फ्रॉम वन सेट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोटॉन, ह्याच्यामध्ये CH3 CH3 त्याचं नेचर कसं असणार आहे, सेम आहे. ह्याला आपण म्हणायचं आहे इक्विव्हॅलंट प्रोटॉन. तर दुसरा जो मॉलिक्यूल आहे इथिल क्लोराईड CH3 CH2 Cl. आता इथं काय बघा, लोकल फील्ड अराउंड द मिथाइलिन CH2 आणि मिथिल CH3 प्रोटॉन इज डिफरंट. CH3 चं नेचर वेगळं आहे, CH2 चं नेचर वेगळं आहे. सो इवन अंडर युनिफॉर्म अप्लाइड फील्ड the 3 methyl proton precess with precessional frequency which is different from those of 2 methyl proton. आता काय होतं, त्या इथेन मधला एक हायड्रोजन रिप्लेस केला क्लोरीननं तर मला मिळेल काय, इथिल क्लोराईड. या इथिल क्लोराईड मध्ये 5 हायड्रोजन आहेत, एक CH3 साठी आणि दुसरा आहे तो CH2 साठी. त्या CH3 चा हायड्रोजन आणि CH2 चा हायड्रोजन याचं नेचर थोडंसं डिफरंट आहे. जेव्हा मी ह्याच्यावरती अप्लाइड फील्ड स्ट्रेंथ अप्लाय केलं तर काय होईल, हा CH3 जो असणार आहे तो मिथिल प्रोटॉन एक वेगळ्या प्रिसिस्टंट फ्रिक्वेन्सी पासून तो रोटेट होत आहे. CH2 हा वेगळ्या फ्रिक्वेन्सी, कारण की हे दोन्ही वेगवेगळे आहेत. आणि CH3 आणि CH2 ला म्हणायचं आहे काय, नॉन इक्विव्हॅलंट प्रोटॉन्स. आणि ह्या CH3 आणि CH2 ला म्हणायचं काय, वन सेट दॅट इज इक्विव्हॅलंट प्रोटॉन्स, दॅट इज इक्विव्हॅलंट प्रोटॉन्स. Second one is applied field. For given type of magnetic nucleus shielded to same extent that is having same sigma value, higher the applied field, higher the precessional frequency. मी आधीच म्हटलं
जर मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज केला की तिची प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. देन लास्ट वन अँड व्हेरी इम्पॉर्टंट इज न्यूक्लियर रेझोनन्स. A state of equivalence between the frequency of irradiated light and the precessional frequency of magnetic nuclei is called nuclear resonance. म्हणजेच इक्विव्हॅलन्स थोडंसं म्हणजे आता दोघांच्या मध्ये एक युनिक कॉम्बिनेशन तयार होईल. कुणामध्ये तयार होईल? फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिओ वेव्ह दॅट इज इररेडिएटेड लाईट. मी आता लाईट कोणतं घेणार आहे तर रेडिओ वेव्ह, आणि प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी ऑफ मॅग्नेटिक न्यूक्लिया. जी प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी असणार आहे ती फ्रिक्वेन्सी, त्या दोघांचं जे काय इक्विव्हॅलन्स होईल ते इक्विव्हॅलन्स म्हणजेच काय असणार आहे, न्यूक्लियर रेझोनन्स. आणि न्यूक्लियर रेझोनन्स मध्ये आपल्याला बघायचं आहे फ्रिक्वेन्सी ऑफ इररेडिएटेड लाईट इज इक्वल टू प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी ऑफ hydrogen nuclei can absorb energy only when the nuclei are under resonance. The frequency absorbed during the time of resonance is called as resonance frequency. हा जो तुमचा हायड्रोजन असणार आहे तो अशी रेडिओ एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहे जेव्हा तो न्यूक्लियर रेझोनन्स मध्ये लक्षात. आणि ती जी काही फ्रिक्वेन्सी ऍब्सॉर्ब करणार आहे त्या फ्रिक्वेन्सीला आपण म्हणणार आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. आता प्रिसिशनल न्यूक्लिया कॅन बी कम अंडर रेझोनन्स बाय टू वेज. प्रिसिशनल न्यूक्लिया आता तुम्हाला माहित आहे कोणता प्रिसिशनल न्यूक्लिया. हा जो तुमचा मॉलिक्यूल आहे हा मॉलिक्यूल स्वतःवरती फिरत होता हायड्रोजन. जेव्हा अप्लाइड फील्ड ठेवलं तो थोडासा तिरका झाला आणि अप्लाइड फील्डच्या डिरेक्शन मध्ये तो प्रिसिशनल मध्ये राहिला. जर मी अप्लाइड फील्ड जास्त केलं तर तो फास्ट, जेव्हा स्लो केलं तर स्लो. स्लो म्हणजे अप्लाइड फील्ड कमी केला तर तो स्लो फिरेल. मग हा प्रिसिशनल न्यूक्लिया आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी कधी मॅच होतील तर ते कधी मॅच होईल तर ते मॅच होण्यासाठी दोन वेज आहेत. तर फर्स्ट वन इज फ्रिक्वेन्सी स्वीप मेथड. आता फ्रिक्वेन्सी स्वीप मेथड म्हणजे काय की अप्लाइड फील्ड कॉन्स्टंट. म्हणजे हा तुमचा जो मॅग्नेट होता खालच्या डायरेक्शन मध्ये तो एक समजा कॉन्स्टंट ठेवायचा आहे. त्याचं जे काय ताकद असणार आहे, फोर्स असणार आहे ते कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आणि इररेडिएटेड लाईट जी असणार आहे रेडिओ वेव्ह ती थोडीशी काय करायचं, तो असं कॉन्स्टंटली फिरत राहील. बरोबर. इररेडिएटेड लाईट म्हणजे तुमचा रेडिओ वेव्ह जेव्हा असणार आहे तो हळूहळू इन्क्रीज करायचा आहे. अशा एखाद्या कॉम्बिनेशनला तो रेडिओ वेव्ह आणि ही प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी मॅच होईल आणि मॅच झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल, रेझोनन्स होईल. आणि हे रेझोनन्स मधून आपण काय करणार आहे, एक्साइटेड स्टेट परत ग्राउंड स्टेट, इमिशन ऑफ रेडिओ वेव्ह आणि ती इमिशन ऑफ रेडिओ वेव्ह आपण काय करणार आहे, रेकॉर्ड करणार आहे. सेकंड वन इज फील्ड स्वीप मेथड. त्याच्यामध्ये काय असणार आहे, इररेडिएटेड लाईट म्हणजे तुमचा रेडिओ वेव्ह जो आहे तो कॉन्स्टंट ठेवायचा आहे. फॉर एक्झाम्पल 100 मेगाहर्ट्झ और 500 मेगाहर्ट्झ एक्सेट्रा. आणि आपण जे काही फील्ड असणार आहे तो काय करणार आहे, थोडंसं हळूहळू इन्क्रीज करणार आहे. इन्क्रीज केल्यानंतर काय होईल, तो फील्ड आणि तुमचा रेडिओ फ्रिक्वेन्सी मॅच होईल. आता आपल्या इथं दोनच ऑप्शन असणार आहे. तुमचा मॅग्नेटिक तुमचा ऍटम जो असणार आहे, मॉलिक्यूल जो असणार आहे त्याला आपण मॅग्नेटच्या मध्ये ठेवणार आहे आणि त्या मॅग्नेटच्या मध्ये ठेवल्यानंतर त्याच्याभोवती रेडिओ फ्रिक्वेन्सी अप्लाय करणार आहे. मग एकदा मी रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवलो आणि मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज केलो तर मला एनएमआर मिळू शकतो, किंवा मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट ठेवलो आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केलो तर सुद्धा मला काय मिळतो, त्या कंपाऊंडचा एनएमआर. ठीक आहे. पण इथं आपण जनरल जर बघितला तर मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट ठेवतो आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करतो. म्हणजे बरेचसे एनएमआर इन्स्ट्रुमेंट मध्ये फ्रिक्वेन्सी स्वीप मेथड यूज करतात. आता बघूया परत इक्विव्हॅलेंट प्रोटॉन म्हणजे काय. A set of proton which come to resonance simultaneously at applied field state are called as equivalent proton. म्हणजे असे प्रोटॉन्स ज्याचा म्हणजे सेट, असे प्रोटॉनचा सेट जे एकाच वेळेला अप्लाइड फील्डच्या ह्याच्यामध्ये रेझोनन्स मध्ये येतात त्याला आपण म्हणायचं आहे इक्विव्हॅलेंट प्रोटॉन. कसे इक्विव्हॅलेंट प्रोटॉन, तर इथे मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे डायमिथिल इथर्स दॅट इज CH3OCH3. त्याच्यामध्ये किती प्रोटॉन्स आहेत, 6 प्रोटॉन्स आहेत. जेव्हा मी ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो तेव्हा हे 6 प्रोटॉन एकाच वेळेला रेझोनन्स मध्ये. हे एकाच वेळेला रेझोनन्स मध्ये आल्यामुळे मला काय मिळेल, फक्त एक सेट मिळेल प्रोटॉनचा. त्याला म्हणजे एकच पीक मिळेल, त्याला म्हणायचं आहे वन सेट ऑफ इक्विव्हॅलेंट प्रोटॉन.
मग इथं काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ह्या सगळ्या एक्झाम्पल जर बघितला तर मला ह्याचा एनएमआर काढला तर मला फक्त एकच सिग्नल मिळेल. केमिकल शिफ्ट बद्दल मी अजून बोललेलं नाही, कुठे मिळेल मला मी म्हटलेलं नाही, पण मी याचा एनएमआर घेतला तर मला एकच पीक मिळेल, एकच एन्व्हायरमेंट मिळेल. कारण की हा CS2 ह्याच्यातनं प्लेन पासिंग केली, कुठून पण प्लेन पासिंग केली तर मला तेच दिसतं, राईट. हा तुमचा सायक्लोब्युटेन आहे, हा बेन्झिन आहे, हा ऍसिटोन आहे CS3CO CS3, हा तुमचा CS3C डबल बॉन्ड C डबल बॉन्ड CS3, 6 प्रोटॉन्स आहेत, इक्विव्हॅलेंट एकच सेट मिळतील. हे जर तुम्ही एक्झाम्पल बघून घेतला तुम्हाला लक्षात मिळेल की सगळे एकाच वेळेला रेझोनन्स मध्ये येतील आणि मला एकच मिळेल आणि ह्याला म्हणायचं आहे इक्विव्हॅलेंट. पण नॉन इक्विव्हॅलेंट प्रोटॉन म्हणजे काय? डिफरंट सेट्स ऑफ प्रोटॉन which comes to resonance at different applied field strength are called non-equivalent proton. CS3, CH2, OH जे आहेत त्याच्यामध्ये पण सुद्धा 6 मॉलिक्युल्स आहेत. हा तुमचा सिंपल इथेनॉल आहे. पण ह्या सिंपल इथेनॉल मध्ये तुम्ही जेव्हा मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करताय तर मला हा मिथिल आहे तो एका ह्याला रेझोनन्स मध्ये येईल. त्याच्यानंतर CS2 एक वेगळ्या स्टेज मध्ये रेझोनन्स मध्ये आणि OH हा वेगळ्या स्टेज मध्ये रेझोनन्स मध्ये. का तर इथं जो हायड्रोजन अटॅच जो आहे हा CS2 जो आहे तो CS3 ला अटॅच आणि हा CS2 हा OH ला अटॅच आहे. त्यामुळे ह्या CS3 चं नेचर आणि CS2 चं नेचर सेम नाहीये, बरोबर. कारण की हा CS2 आहे ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये, हा कार्बन ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये, हा हायड्रोजन ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये. त्याच्यामुळे काय होणार आहे, सेकंडरी इंड्यूस फील्ड जो आहे हा CS3 भोवती वेगळा असणार आहे, CS2 मध्ये साठी वेगळा असणार आहे आणि OH साठी वेगळा असणार आहे. त्यामुळे हे जे काही रेझोनन्स येतात ते 3 डिफरंट फील्ड मध्ये रेझोनन्स आहेत. त्यामुळे मला इतर एनएमआरचा पीक काढल्यानंतर, स्पेक्ट्रोस्कोपी काढल्यानंतर मला ह्याचे 3 पीक मिळतात. 3 पीक कशासाठी तर 3 डिफरंट सेट्स ऑफ हायड्रोजन आहेत हे आपण म्हणू शकतो आणि अशाला म्हणायचं आहे नॉन इक्विव्हॅलेंट प्रोटॉन्स. परत एकदा इन शॉर्ट मी एक्सप्लेन करतो. CS3, CH2, OH. CS3 मध्ये 3 प्रोटॉन्स आहेत. हे 3 प्रोटॉन्स अप्लाइड फील्डला रेझोनन्स येतात, त्यामुळे मला एक सेट इक्विव्हॅलेंट प्रोटॉन मिळाला. म्हणजे ह्याच्या कार्बनला अटॅच जे 3 आहे हायड्रोजन आहेत ते कसे आहेत, सेम आहेत. त्याचं प्रोटॉन ह्याला आपण त्या भोवती कार्बनला अटॅच हायड्रोजन ते इक्विव्हॅलेंट आहे, पण दुसऱ्यासाठी ते नॉन इक्विव्हॅलेंट. दुसरं म्हणजे कोण, CS2 असेल किंवा OH असेल. CS2 मध्ये परत काय 2 प्रोटॉन्स आहेत, ते सुद्धा रेझोनन्स मध्ये येणार, पण मला थोडीशी फील्ड स्ट्रेंथ ही इन्क्रीज करावी लागणार आहे. त्यामुळे त्याची जी काही रेंज असणार आहे ती डिशिल्डिंगला येणार आहे. आणि OH हा हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच असल्यामुळे ऑक्सिजन इलेक्ट्रॉन निगेटिव्ह स्पेसिस, इलेक्ट्रॉन हायली इलेक्ट्रॉन निगेटिव्ह स्पेसिस, त्यामुळे हा प्रोटॉन आपल्या भोवती स्ट्रॉंग इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड आणि हा स्ट्रॉंग इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड केल्यामुळे त्याची जी काही रेंज असणार आहे तो CS3 CS2 पेक्षा जास्त असणार आहे, म्हणजे डिशिल्डिंग झोन मध्ये असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला 3 सेट्स ऑब्झर्व करणार आहे. इथे जर तुम्ही बघितला नॉन इक्विव्हॅलेंट प्रोटॉन मध्ये CS3 CS2 OH, इथं मला 3 सेट्स ऑफ नॉन इक्विव्हॅलेंट प्रोटॉन्स आहेत. CS3 CH2 Cl इथं मला 2 सेट्स ऑफ नॉन इक्विव्हॅलेंट प्रोटॉन्स मिळतील. CS3 CH2 CS3 मध्ये काय मिळेल मला सांगा बघू. तर हा CS2 मध्ये जर प्लेन पास केली तर इथं 2 भाग दिसतात. CS3 आणि CS3 सेम आहे, प्लेन पासिंग थ्रू दिस मॉलिक्यूल, त्यामुळे मी इथं काय मला किती सेट मिळतील तर मला इथं 2 सेट मिळतील, एक CS2 साठी आणि एक CS3 साठी. कारण की हा CS3 आणि CS3 जो आहे त्याच्यामध्ये 6 हायड्रोजन हे एकाच वेळेला रेझोनन्स मध्ये मॅग्नेटिक फील्डच्या, आणि CS2 हा दुसऱ्यासाठी. त्याच्यानंतर हा टोलिन, इथं मला आता बेन्झिन होतं तेव्हा एक सेट मिळत होता, पण टोलिन असताना मला किती मिळणार आहे, 2 सेट मिळणार आहे. परत ह्या टोलिन मध्ये एक हायड्रोजन रिप्लेस केला CS3 न, तर मला इथं परत किती मिळतील, 3 सेट मिळतील. हा ऍसिडोफिनॉन आहे, इथं मला काय मिळेल, त्या 6 कार्बन साठी म्हणजे 6 कार्बन हायड्रोजन साठी एक सेट आणि CS3 साठी एक सेट, म्हणजे तुम्हाला 2 सेट मिळतील. इथं काय मिळेल तर इथं प्लेन पासिंग होती मधनं, त्याची इक्वल 2 भाग दिसतात मला, त्यामुळे मला CS3 साठी एक दिसेल आणि तुमच्या बेन्झिन साठी एक, असे 2 दिसतील. त्याच्यानंतर सिमिलरली हिअर इथं काय होईल, इथं सुद्धा प्लेन पासिंग होईल आणि मिथिल साठी एक आणि तुमच्या बेन्झिन साठी एक असे होईल. इथं पण काय होईल, प्लेन पासिंग होईल, इथं पण मला 2 सेट मिळतील. इथं खाली इस्टर आहे, इथं किती सेट मिळतील सांगा बघूया मला. आता इथं CS3 आहे पण इथं पण CS3, पण फरक काय, हा CS3 कार्बनला अटॅच आहे
आणि दुसरा CH3 हा ऑक्सिजनला अटॅच आहे. त्यामुळे काय होईल, एक CH3 कार्बनला अटॅच आहे आणि दुसरा CH3 ऑक्सिजनला अटॅच आहे. त्यामुळे काय होईल की मला इथं 2 सेट मिळतील आणि दुसरा आहे तो बेन्झोइक ऍसिड. इथं मला बेन्झीनसाठी एक मिळेल आणि प्रोटॉनसाठी एक मिळेल. दिस इज दी नॉन इक्विव्हॅलेंट प्रोटॉन. हा NMR इन्स्ट्रुमेंटेशनचा जो पार्ट आहे तो आपण बघायचा आहे पुढच्या लेक्चरला. ठीक आहे.